असे एकाधारू. वा, आता माऊली पुन्हा समोर आलेली. तेनेची बोले मी सदरू, जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. परी येथे असे एक आधारू, पण एक आधार आहे मला. मी मशक आहे, मी टिटवी आहे, मी क्षमता संपन्न नाही. गीतार्थ शब्दांकित अनुभव करणं सोपं नाही, अनुभव देणं सोपं नाही. सगळं खरं आहे, पण मी अपराध केलाय हेही खरं आहे. पण मला एक आधार आहे. मी बुडतोय याच्यामध्ये, पण मला एक आधार आहे. आधारशिला माझा श्री गुरु आहे. त्यांच्या जोरावर मी बोले. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतेंद्रिय परिभोगविन इंद्रियात करवी. काय वाक्य पुढे येईल त्यावेळेस सांगेल. मी जे बोलेल ना, अतिंद्रिय शक्तीचा अनुभव दाखवील, छाती ठोक पडेल. कारण काय? परियेत एक आधारू, तेनीची बोले मी सदरू. जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश म्हणतात, अशक्य असले तरी गीतेचा अतींद्रिय अर्थ कळल्यास इथे एक आधार आहे. जर श्री सद्गुरु निवृत्तीनाथ मला पूर्ण अनुकूल आहेत, तर त्यामुळे धीर धरून मी सांगेल. आता धैर्य उत्पन्न होत नाही, पण येईल मला धैर्य, कारण श्री गुरुनाथांची कृपा माझ्यावर आहे आणि त्या स्वरावर मी बोलणार. आणि होय, मी बोलेल. याला श्रद्धा म्हणतात. विश्वास. पहिल्यांदा विश्वास असावा. विश्वासामधून प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. फक्त विश्वास आहे, प्रेम नाही. हम भगवान को मानते, भगवान का कहाणी मानते. म्हणजे काय? विश्वास आहे पण प्रेम नाही. हो, तुम्हाला मी मानतो, किती श्रद्धा आहे आमची. उगाच येतो तुम्ही ज्ञानेश्वरीला आणि तुमची टरटर ऐकतो. याला म्हणत नाही, त्याला फक्त विश्वास म्हणतात. एक्झिक्युशन मध्ये येत नाही, सांगितलेलं ऐकत नाही. काय ऐकत नाही? नाही पाहिजे तेवढंच घेतो. तुमचं सगळं कसं घ्या. म्हणजे विश्वास आहे का? पूर्ण विश्वास नसणं, अर्धवट विश्वास असतो. पूर्ण विश्वास पाहिजे. पूर्ण विश्वास केव्हा असेल? परमप्रेम पाहिजे. माझा, हे माझ्याकरिता आहे, माझ्यासाठी आहे. श्री गुरु माझे आहेत, त्यांची वाक्य माझी आहेत, माझ्या कल्याणाकरता आहे. प्रत्येक वाक्य माझ्यासाठी आहे, माझं कल्याण होतं. प्रेम उत्पन्न झालं. असं प्रेम शब्दांवर, वाक्यावर, श्री गुरुवर, प्रत्येक गोष्टीवर ते प्रेम उत्पन्न होतं. विश्वास प्लस प्रेम, श्रद्धा. म्हणजे सांगायचं नव्हतं, अजून जास्त नाही बोलला. प्रेम धोधो ज्यावेळेस वाहू लागतो विश्वासांपासून, ज्यावेळेस ही प्रेम गंगा धोधो अशी वाहते ब्रह्मपुत्रा नदी सारखी, त्यावेळी श्रद्धेत रूपांतर. धोधो वाहणार प्रचंड प्रेम. थोडं प्रेम विश्वास, अफाट प्रेम. तनु मनु जीवे चरणासी लागावे, संपूर्ण समर्पण भाव, प्रेम धोधो वाहन, त्याला श्रद्धा म्हणतात. गोपिकांचं प्रेम ज्यावेळेस धोधो वाहिलं,
ती श्रद्धा बनलं आणि श्रद्धा हा पुन्हा अफाट विस्तीर्ण महासागर होतो. त्यावेळेस भक्तीचं स्वरूप ती भक्ती 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 तुकार शब्द करून टाकलाय. सगळ्या हिंदुस्थानात या शब्दावरती इतकं टोकार पण मी कधीच पाहिलं नाही. सध्याचे वर्णन करतात काय म्हणलं, विश्वासामधून पूर्ण समर्पण भाव ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस प्रेम निर्माण होतं. प्रेम गंगा धोधो वाहू लागली. प्रवाह प्रचंड असा सागराकडे मिळाला. सागरात रिचवली ती श्रद्धा होते आणि हा महासागर विस्तीर्ण झाला की भक्ती बनते. शांत ज्याच्यात प्रेम, विश्वास, समर्पण, सगळे सगळे करुणा, सगळ्या नद्या येऊन मिळतील तिथं भक्ती जन्म घेते. सांगावं लागलं, सांगायचं मला बोलू द्यायचं तरी थोडकच फक्त व्याख्या सांगितली. ज्ञानेश म्हणतात अशक्य असले तरी गीतेचा अतींद्रिय अर्थ कळण्यास एक आधार आहे. जर सद्गुरू निवृत्तात मला पूर्ण अनुकूल आहे. म्हणजे माऊलींची श्रीगुरूवर किती श्रद्धा होती, किती परम प्रेम होतं आणि त्याचं रूपांतर किती भक्तीत झालेलं होतं. आणि एकदा साधक हा भक्त बनला, अफाट प्रेमाचा पुतळा बनला. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा म्हणजे प्रेमाचा अफाट पुतळा. भक्ती आणि भक्त कशाला म्हणतात? ज्ञानेश्वर एक भक्त आहे. आणि म्हणून सद्गुरू मला अनुकूल आहे हेच खेचलंय मी सद्गुरूंची किरण. कारण मी भक्तीची प्रेम गंगा माझ्यामध्ये एवढी अफाट वाहिली, स्थिरावली. मी भक्त झालेलो आहे आणि अनुकूल आहेत मला गुरु. आणि एकदा गुरु अनुकूल झाले. गुरु केव्हा अनुकूल होता? साधकाची प्रेम गंगा प्रचंड प्रवाह श्रद्धेत रूपांतर होऊन ही श्रद्धा अफाट महासागर बनते. त्यावेळेस भक्तीचं स्वरूप येतं आणि त्यावेळेस भक्तीचं स्वरूप येतं. त्यावेळेस हा रडार श्री गुरूंची भगवंताची किरण खेचू लागतो.